मोरया। इकडे भारती बिबट्या, महाराष्ट्र राज्य शिकरू, खूप मजा येते। पूर्ण मुंबईवरून आम्ही बाईकवरून आलो। आता माझ्या जो पाठी बघतायत तो समोर रतनगड आहे आणि या साईडला मित्रांनो जो पहिला जुना मार्ग होता तो इथनं होता। त्यावरनं पण हा बुरुजावरती तटबंदी पूर्ण त्याच्यावरती पण जायला रस्ता आहे। त्र्यंबक दरवाजा आहे किल्ल्याचा आणि तुम्ही याचा खाली होल बघू शकता। नमस्कार मित्रांनो, मी कैलास तुम्हा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत। आता आपण आहोत कसारा घाटामध्ये घाटन देवीला। आता सध्या आपण घाटन देवीचं आपण दर्शन घेऊया या। आता आम्ही घाटनाळ देवीचे दर्शन घेऊन निघालेलो आहोत। कळसुबाई शिखर अलग मलंग पुलंग यांच्या शेजारीच असलेला भंडारदरा याच्या सानिध्यात असलेला सह्याद्रीचा रत्न किल्ले रत्नगड आज आपण याला भेट देणार आहोत। तर चला आपण जाऊया। चल चल माहिती घ्यायची इकडे नंबर घ्यायचे पोलिसांचे कधी पण लागू शकतो। आता लोक दुसऱ्यांचे लेख। तर मित्रांनो सकाळचे 6:30 वाजलेले आहेत। आम्ही भंडारदराच्या इथे राघोजी भांगरे जलाशय भंडारदरा क्रांतीवीर आणि हा बघा सुंदरसा आपला सह्याद्री सकाळचा व्ह्यू बघा। रतनगडच्या थोडंसं जवळच आलेलो आहेत। ते पाठी बघू शकता ही कमान कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य रतनगड परिसर प्रवेशद्वार। इकडे तिकीट काउंटर आहे हा समोर। प्रति व्यक्ती तिकीट 30 रुपये आणि 2 व्हीलर असेल तर 30 रुपये। मोठी तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तिचे 100 रुपये। मोठी बस वगैरे असेल तर 250 रुपये। इकडे तिकीट काउंटर या सध्या आम्ही पण इकडे तिकीट काढलेलं आहे आणि इकडे समोरनं वरती रतनगडला यायला रस्ता आहे। त्याच्या साईडला तो भंडारदरा आहे तिकडे। तर चला आपण जाऊया पुढे। तर मित्रांनो आता आपण रतनवाडीमध्ये माझ्या पाठी बघू शकतो ते अमृतेश्वर मंदिर आहे। ते आपण दुसऱ्या भागामध्ये बघणार आहोत आणि रतनगडावरती जाण्यासाठी रस्ता ही जी शेती दिसते हा ब्रिज आहे। शेतीच्या पासून वडा आहे म्हणजे बांधा आहे। याच्या पाठनं असं जे समोर घर दिसतं तिथं जायचं आहे आणि पाण्याचा बंदर आहे आणि जो वरती समोर दिसतो तो समोर तो रतनगड आहे। तर आपण जाऊया चला। तर आपण अशा बांधार आहे असा शेतीजवळचा तर इथनं जातोय आणि इथं बघा इकडे गावकरी कपडे वगैरे धुत आहेत मस्त की पाणी वगैरे। त्या बांधाच्या साईडने आपल्याला किल्ल्याच्या दिशेने जायचं आपल्याला गडाच्या दिशेने। पूर्ण हिरवगार झाले वातावरण। तर मित्रांनो आता आपण खरी किल्ल्याची चढाई चालू केलेली आहे बघा। वन्यजीव विभाग नाशिक कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांच्या सीमेवर कळसुबाईची डोंगर रांग आहे। या डोंगर रांगेच्या दक्षिणेकडे रतनगड किल्ला आहे। रतनगड भंडारदरा धरणाच्या मागे म्हणजेच पश्चिमेला सह्याद्रीच्या मुख्य कण्यावर आहे। गडाच्या उजवीकडे असलेला सुळका रतनगडाचा खुंटा म्हणून ओळखला जातो। गडावर गणेश दरवाजा रत्नादेवीचे गुहेतील मंदिर मुक्कामाची गुहा प्रमुख दरवाजा कल्याण दरवाजा इमारतींचे भग्न अवशेष कडेलोट ठिकाण राणीची हुडा भग्न बुरुज प्रवरेचे उगमस्थान आणि अंधारकोटी व त्यातील पाण्याचे टाके पाहता येतात। गडाच्या प्रवेशद्वारात कातळ कड्यात कोरलेल्या
पहारेकरांच्या देवड्या आहेत. मदनगड, राजगड, कनेरगड प्रमाणे रतनगडालाही नेडे आहे. नेडे म्हणजे गडावरील अति उच्च ठिकाणी व खडकाला असलेला आरपार भगदाड गुहेत गडाची देवता रत्नादेवीची मूर्ती आहे. त्याच्या थोडे पुढे प्रशस्त गुहा आहे. जवळ पाण्याचे टाकेही आहे. सर्वात सुंदर किल्ल्यांपैकी एक असलेला रतनगड सप्टेंबर महिन्यामध्ये पिवळ्या सोनकी फुलांनी नटलेला असतो. किल्ला पिवळ्या फुलांच्या गालिच्याने झालेला असल्याने अनेक पर्यटक किल्ल्याला भेट देत असतात. विशेष म्हणजे गडावर 7 वर्षातून एकदाच कारवीची फुले बहरतात. गावामधून आलेलो आहेत. असं ह्या इथनं वळसा मारून समोर बघू शकता त्या मुली येत आहेत. तिथनं आलो आहेत. आणि हा पूर्ण पठार आहे. हे समोर स्टॉल आहे. आणि हा पूर्ण रतनगड आहे बघा. इकडे एक स्टॉल आहे. आणि किल्ल्यापर्यंत थोड्या अर्ध्या वाट्यामध्ये सावली आपल्याला देखील भेटेल आपल्याला वर चढाई करताना. मित्रांनो, आपल्याला तो खालचा पठार चढून आल्यावरती अजून ही चढाई लागते. वरपर्यंत चढाई स्ट्रेट आहे. आणि अशी निमुळती वाटे एका साईडने. तुम्ही कुठल्याही गड किल्ल्यावरती गड भ्रमंतीला जावा. सोबत पावसामध्ये चांगल्या प्रकारचे शूज नक्कीच ठेवा. कारण आता पाऊस नेमकीच गेला आहे. 3-4 दिवस झालेत. रस्त्यावरती पूर्ण शेवाळ वगैरे रस्ता थोडा चिकट झालेला आहे. तर मित्रांनो, आपण खालनं चढाई करून आल्यावरती माझ्या बाजूला बघू शकता पाठीमागे इकडे हे सगळे वाड आहेत. हे सध्या आता यांची पडझड वगैरे झालेली आहे. आणि आपण ह्या साईडने आलो आहेत गड चढून खालच्या साईडने. तर आपल्याला खालच्या साईडला उजव्या साईडला आपला स्टॉल आहेत हे. आणि आपला जो डाव्या साईडला रस्ता दिसतोय हा कात्रजबाई डोंगरला जातो. तिकडे न जाता आपल्या उजव्या साईडला यायचं आहे. किल्ले रतनगड ह्याकडे जाणारा एरो आहे. तो स्टेशन आपल्याला जायचं आहे. दगडी पण बघू शकता खाली मोठ्या असे नाल वाटे. इतिहास. इसवी सन 1750 ते 1790 मध्ये सुभेदार जावजी बांबळे यांच्या काळात किल्ल्याचा विकास झाला आणि राजूळ प्रांत संपन्न झाला व रतनगडाचे महत्त्व आणखीन वाढले. इसवी सन 1790 मध्ये जावजी यांचे पुत्र हिरोजी हे सुभेदार झाले. या काळात देवगावचे देशमुख नाईक वाळोजी भांगरे यांचे पेशवाविरुद्ध बंड पुकारले आणि रतनगड घेण्याचा यशस्वी प्रयत्न झाला. इसवी सन 1813 मध्ये रामजी भांगरे हे राजूरचे सुभेदार झाले आणि रतनगड किल्ल्याचे किल्लेदार गोविंदराव खाडे हे झाले. 5 मे 1818 रोजी तिसऱ्या मराठा इंग्रज युद्धात कॅप्टन गॉर्डर याने किल्लेदार गोविंदराव खाडे यांचा पराभव करून किल्ला ताब्यात घेतला. पण गोविंदराव खाडे यांनी पुन्हा तो जिंकून घेतला. फक्त काही 10 मिनिटावरतीच आहे. आणि जवळीस आलेला किल्ला सह्याद्रीचा रतनगड. पूर्ण सगळीकडे हिरवगार वातावरण. सह्याद्रीने पूर्ण हिरव्या शालूने नटलं आहे रतनगड. आणि वरती जायला रॅलिंग आहे म्हणजे लोखंडाच्या पायऱ्या आहेत. ही एक आणि वरती 2 ती क्रॉस करून वरती एक आहे. वरती गणेश दरवाजा आहे. तर आपण चढू वरती. अरे चिकने चलना भाई.
गडाचा जुना मार्ग म्हणजे ही जी खाली शिडी दिसते, जे खाली बघू शकता मध्ये मध्ये तुटलेल्या पायऱ्या आहेत, हा पहिला दरवाजा मार्ग आहे. आणि हा गणेश दरवाजा आहे किल्ल्याचा मुख्य. आणि त्यावरनं पण हा बुरुजावरती तटबंदी पूर्ण, याच्यावरती पण जायला रस्ता आहे किल्ल्यावरती. आणि माझ्या उजव्या साईडला छोटी गुहा आहे, म्हणजे पहारेकरांसाठी इथे पहारा देण्यासाठी. आणि पुढच्या साईडला पण ती रॅलिंग आहे, वरती जायला शिडी आहे लोखंडाची, कात्रामध्ये कोरलेला पाहिजे दगडामध्ये ह्या साईडला. आता आपण हा गणेश दरवाजा पूर्ण आतमधनं बघूया. हो का, हा जुना राजमार्ग आहे. इथनं ही पायरी असते जुनी, आणि इथनं अर्ध्या पायऱ्या ढासळलेल्या आहेत. आणि समोर हा गणपतीचं शिल्प येते, म्हणजे त्या शिल्पावरून ह्या दरवाजाचं नाव गणेश दरवाजा असं ठेवलं गेलेलं आहे. तर आपण या मारुती शिल्पाच्या आणि गणराज शिल्पाच्या प्रवेशद्वाराच्या पुढे आल्यावरती उजव्या साईडला आई रत्नाई देवीचं मंदिर आहे. बघू शकतो पूर्ण कातळ कडात कोरून बनवलेलं मंदिर आहे. गुहेमध्ये पूर्ण कातळ कडा. सध्या बंद आहे मंदिर. आई रत्नाई देवी किल्ल्याची देवता. आणि पुढे गुहा आहे, इथे ट्रेकर्स लोक कॅम्पिंगला घेऊन राहतात रात्रीचं. खूप मोठी अशी गुहा आहे पुढे. अंधार आहे भरपूर, जाता येत नाही. 30 ते 25 माणसं आरामात राहते ना गुह्यामध्ये. इकडे एक आहे, तर आता जाऊन गडाच्या दिशेने वरती. असंच वरती पूर्ण किल्ल्यावरती जायला शिडी आहेत लोखंडाच्या. हा असा निसर्ग आपला सह्याद्री, तो भंडारदरा पुढे. तर मित्रांनो, खाली त्या गणेश दरवाजाच्या वरती आल्यावरती उजव्या साईडला हा एक आपला दर्जा बघायला असतो. ह्या दर्जाचं नाव काय आहे ते मला कमेंट करून सांगा. एका साईडला मारुतीचं शिल्प आहे, इकडे गणपतीचं शिल्प आहे. आणि नेमकी वाटतं दसरा उत्सव झालेल्या किल्ल्यावरती तोरण वगैरे बांधलेल्या गड्याला. आणि कसलं शिल्प आहे सांगा. या साईडला पण कमळाचं शिल्प आहे साईडला, इकडे पण. आणि जे खालचे आहेत हे दरवाजाचे आहेत. इकडे पण शिल्प आहे मारुतीचं. इकडे हे आहे ते कसलं कमेंटमध्ये सांगा. आणि हा पण वर साईडला येतो, डायरेक्ट त्या बुरुजाजवळ जायला रस्ता आहे. त्या गणेश दरवाजाच्या इथलं समोर गणेश दरवाजा आहे, याच्या उजव्या साईडला चालत आल्यावरती इकडे पाण्याची टाकी दिसते. सध्या ही इंस्टावरती खूप फेमस आहे सध्या. पण जेणेकरून इथे कोणी रील्स वगैरे अशा बोलू नका, जीव घेणे वगैरे. आणि इकडे माकडं वगैरे भरपूर आहेत, तर या माकडांना खायला वगैरे देऊ नका, कारण या माकडांना खायला दिलं तर ही लोक पाठी लागतात आणि चावण्याचा प्रयत्न जास्त करतात. आणि तो काताच्या बायचा डोंगर आहे समोर. गणेश दरवाजाच्या वरती आल्यावरती हा इथं बुरुज लागतो आणि समोर ही पाण्याची टाकी आहे. आणि पूर्ण साईडला रतनगड सोलंकीच्या फुलांनी भरून गेलेलं आहे. आणि त्याच्यावरती कारवीची फुलं पण आहेत, ते तर बघूया. थोडीफार ती फुलं पडलेली आहेत खाली.
पुन्हा सोलंकीची फुलं आहेत. तो समोर जो बुरुज दिसतोय त्या बुरुजाच्या उजव्या साईडला त्या साईडला पण रस्ता जायला तिकडे छोटं मंदिर आहे साईडला. आणि इकडे जे पाणी आहे ते पिण्यायोग्य आहे. पण कृपया या पाण्याच्या टाकीमध्ये कोणी कचरा वगैरे करू नका. आणि ह्या साईडला त्र्यंबक दरवाजा आहे, त्यातला जाऊ आपण आता. रॅलिंग आहे पुढे जर नेड्याजवळ जायला. आणि तिकडेच गुहा वगैरे आणि तिकडे कारवीची फुले वगैरे भरलेली आहेत. आणि बघू शकता सोनकीची फुले पूर्णपणे किल्ल्यावरती भरलेली आहेत. आणि हा पुढं माझ्या ह्या साईडला जो कडा आहे बघा पूर्णपणे सोनकीच्या फुलांनी गड भरून गेलेला आहे. इथे छोटा मंदिर आहे, नंदी आहे फक्त. आणि इकडे जे पाण्याचे टाके पिण्यायोग्य ह्या टाकीला पाणी 12 महिने असतं. पूर्ण कातामध्ये येतं पाणी. तर आपण जाऊया आता पुढच्या साईडला त्या कारवीच्या फुलांजवळ बघायला. रतनगडाचा त्र्यंबक दरवाजा आहे. बघू शकता पूर्ण कातळ कड्यामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत हे इकडे दोन्ही साईडनी. आणि हा जो मधनं गॅप केलाय वरनं जो पावसाळ्यामधनं जो गडावर पाणी येतं ते खाली डायरेक्ट उतरलं पाहिजे. आणि हा त्र्यंबक दरवाजा बघू शकता किती सुंदर आहे. आणि हा जो पूर्ण जो कातळकडा आहे हा पूर्ण कातळकडा पूर्ण दगडामध्ये काचून छन्नी हातोडीने केलेला आहे. आणि जी तुम्हाला साईडला जी देवळी दिसते त्या कालीन पहारेकऱ्यांना पहारा देण्यासाठी त्या देवळीचा वापर करत होते. आणि तुम्ही बघू शकता हा एक महादरवाजा आहे. दरवाजामध्ये त्र्यंबक दरवाजा जेवढी शिल्प आहे ते कमळाचं इकडे कमळाचं आहे. आणि जो हा जो गॅप दिसतोय म्हणजे वरती गडावरती पाणी राहायला नको त्यासाठी पूर्ण खाली यासाठी. त्र्यंबक दरवाजा आहे किल्ल्याचा. आणि तुम्ही जो खाली होल बघू शकता म्हणजे वरनं किल्ल्यावरती पावसाळ्यामध्ये किती पाणी साचलं तरी ह्या हॉलामधनं बाहेर येतं तिथं डायरेक्ट खाली. आणि ह्या ज्या देवळा इकडे पण देवळ आहेत हे पहारेकऱ्यांना पहारा देण्यासाठी ह्या देवळांचा उपयोग होता. आणि यावरती कातळामध्ये पूर्ण दगडामध्ये कातरलेल्या पायऱ्या बनवल्यात वरती जाण्यासाठी. तर आता आपण त्र्यंबकच्या वरती आल्यावरती उजव्या साईडला वरती हे नेड आहे त्या धुक्याने पूर्ण दिसणार नाही. आता आपण त्या साईडला जाऊया. आणि वरती हे कारवीची फुलं आलेली आहेत आता ती सुकून आता पडलेली आहेत. त्र्यंबक दरवाजाच्या वरती आल्यावरती हे जे नेड दिसतं आपल्याला इकडनं आणि इकडनं आरपार आहे. इकड इकडे पण पूर्ण फुलांनी गड बहरलेला आहे. समोर पाण्याची टाकी तिकडे. आणि वरती आपला भगवा ध्वज आहे किल्ल्याचा लास्ट गड बघून झालेला आहे. हा समोर दिसतो तो भंडारदरा. आणि हा सोनकीच्या फुलांनी भरलेला पूर्ण रतनगड आहे. एवढ्याच आम्ही कारवीची फुलं बघायला आलेलो ती एवढी काही दिसली नाहीत सध्या. ती आता गळून पडली आहेत सगळी. ते फुलं का बघण्यात एवढी दिसण्यात येत नाहीत. पण सोनकीच्या फुलांनी पूर्ण गड बहरून गेलेला आहे बघू शकता. तर मित्रांनो आपला पूर्णपणे गड भ्रमंती करून झालेला आहे. पूर्णपणे आपण गड बघितलेला आहे. जर तुम्हाला पूर्णपणे मी दाखवायचा गड प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती आपल्या नवीन असेल चॅनल सबस्क्राईबर करा, कमेंट करा आणि तुमचा सपोर्ट करा. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय. पूर्ण बारकाईने बघू शकता किती कोरीव काम आहे त्या मंदिराचा. आणि पूर्ण पुरातन मंदिर आहे. मंदिर आता बंद केलं, संध्याकाळी टाइम.